रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजश्री छत्रपती, राजश्री छत्रपती. नमस्कार, मी कुमारी अद्विता मिलिंद कामकर. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्त प्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा, असे होते आमचे छत्रपती शिवाजी राजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावर शहाजीराजे व जिजाऊ यांच्या घराण्यात झाला. आई जिजाऊंनी त्यांच्या मनात स्वराज्याची स्वप्ने रुजवली होती. लहानपणापासूनच ते धाडसी, बुद्धिमान आणि न्यायप्रिय होते. वाघनख्यांचा वापर करून अफजलखानाच्या वधाचा प्रसंग हे तर त्यांच्या शौर्याचे उत्तम प्रतीकच आहे. रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला व ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. म्हणून मला इतकेच म्हणावेसे वाटते की सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, महिलांचा आदर शत्रूचे मर्दन, महिलांचा आदर शत्रूचे मर्दन, असे नसावे मावळ्यांचे वर्धन. हीच आहे शिवाजी महाराजांची शिकवण, हीच आहे शिवाजी महाराजांची शिकवण. माझे आदर्श शिक्षक श्री माने सर आम्हाला नेहमी सांगतात की महाराजांच्या गुणांचा आदर घेऊन आपण चांगले विद्यार्थी व नागरिक बनू शकतो. आमच्या प्राथमिक विद्या मंदिर आंबप शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरी केली जाते. महाराजांच्या विचारांवर जर आपण चाललो तर आपले भवितव्य नक्कीच उज्ज्वल होईल. म्हणून मला इतकेच म्हणावेसे वाटते की जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचे नाव यसाजी, जो 2000 सैन्यांशी एकटा झुंजतो त्याचे नाव बाजी, जो हात तुटला तरी लढतो त्याचे नाव तानाजी, जो शत्रूच्या छावणीत घुसतो व कळस कापून आणतो त्याचे नाव धनाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यापर्यंत घेऊन येतो त्याचे नाव संताजी, जो सिंहाला उभा पडतो त्याचे नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्रित घेऊन स्वराज्याचे नंदनवनाचे तोरण बांधतो त्याचे नाव छत्रपती शिवाजी. कोणी म्हणतो मला शिवाजी महाराज व्हायचे तर कोणी म्हणतो मला संभाजी महाराज व्हायचे. तर त्यांनी एकच वाक्य लक्षात ठेवायचं, ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कळली ना तो जिजाऊचा शोभा झाला, तो जिजाऊचा शोभा झाला. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. एवढे बोलून मी माझ्या वाणीस पूर्णविराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.